नमस्कार, मी अविनाश मुळे. आपल्या अविनाश अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत 10वीचा भाग 2 भाग एक मधील घटक 10 दुसरा हा घटक आपण बघणार आहोत. तर बघा, गणित भाग 1 मध्ये जो 10 दुसरा आहे तो कोणता आहे? वर्ग समीकरण, क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण. आता वर्ग समीकरणामध्ये महत्वाचा विषय काय आहे तर बघा, तर आपल्याला वर्ग समीकरणामध्ये त्याचा स्टँडर्ड ऑफ फॉर्म माहिती असणं गरजेचं. आपण फक्त बघणार आहे काय आहे ह्या धड्यामध्ये हेच बघणार आहे. त्यामुळं जे काय सांगतो ते काळजीपूर्वक बघा, लक्ष देऊन बघा. नाही बघितलं तर तुमच्या लक्षात येणार नाही काय करायचंय आपल्याला. म्हणून काय लक्षात ठेवायचंय आणि काय लगेचच लक्षात राहील हा घटक आपण तर समजून घेत आहोत. तर बघा, सांगितलेलं आपल्याला काय तर स्टँडर्ड फॉर्म. आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय असतो तर बघा, तर सामान्य रूप असतं. सामान्य रूप कुणाचं सामान्य रूप तर ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता हे काय आहे तर हे स्टँडर्ड फॉर्म आहे, सामान्य रूप आहे. कोणाचं तर वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. याच्यामध्ये 3 घटक आहेत. कोणकोणते तर abc म्हणजे काय बघा, a b आणि c बरोबर आहे का. ह्यांना काय म्हणलं जातं? टर्म्स असतात, ही पद असतात किंवा ह्यांना कोइफिशियंट असं म्हटलं जातं. तुम्हाला कोइफिशियंट म्हणलं तरी चालेल. बघा, कोइफिशियंट. आता हे कोइफिशियंट म्हणजेच काय हो तर सहगुणक आहेत. सहगुणक आहेत. हे खूप महत्वाचे आहेत, खूप महत्वाचं काम सुद्धा करतात. आता ह्यामध्ये x हा काय आहे? व्हेरिएबल आहे, त्यानुसार चालणार आहे. पण आता हे वर्ग समीकरण आहे, हे कसं ओळखणार तर बघा, इथं जे 2 दिसतंय आपल्याला, हे 2 जे आहे ही 2 काय आहे तर इंडेक्स आहे. इंडेक्स आहे म्हणजे काय आहे हो? इंडेक्स म्हणजे काय? घातांक. काय आहे तो? घातांक आहे. म्हणजे त्याची कोटी किती? ह्याला कोटी सुद्धा हा शब्द वापरला जातो. कोटी हा सुद्धा शब्द वापरला जातो. बघा, 2 ही काय त्याची कोटी, म्हणजे त्याला काय म्हणायचं? हे वर्ग समीकरण आहे. जर ज्या समीकरणामध्ये, ज्या इक्वेशन मध्ये जर त्या x ची कोटी 2 असेल तर त्याला काय म्हणायचं? वर्ग समीकरण असं म्हटलं जातं. आता सध्या आपल्याला हे कळालंच असं. पण आपण काय करणार आहे आता ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये महत्वाचा घटक कोणता तर x च्या 2 किमती निघतात. प्लस मायनस असतील, मायनस प्लस असतील, धन ऋण आणि ऋण धन, कोणते काय असते ना, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा पद्धतीने कोणते काय असते ना, पण x च्या ह्या 2 किमती निघणार आहे. ह्या 2 किमती आपण ह्या पूर्ण धड्यामध्ये बघणार आहोत आणि ते काढायचं आपल्याला. फक्त ह्याला x ची किमती काढायची आहेत. मग ते रूट म्हणलं जातं त्यांना. ज्या किमती काढणार आपण त्याला रूट म्हणजेच काय, मूळ असं म्हटलं जातं. तोच आपण घटक आता इथं बघत आहोत. हे कळालं असेल तुम्हाला. हे स्टँडर्ड फॉर्म लक्षात राहिलं. वर्ग समीकरणामध्ये एकच लक्षात ठेवायचं, वर्ग समीकरण आलं कोटी 2 असली पाहिजे समीकरणाची आणि काय असलं पाहिजे त्या समीकरणाचा फॉर्म आता दिसला पाहिजे. ax अधिक bx अधिक c इक्वल टू 0 किंवा बरोबर 0 असं त्याला लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर जे आहे बघा, आता आपण बघणार आहे पुढचा घटक, तो म्हणजे कोणता तर बघा, तर 2.1. आता 2.1 मध्ये काय विचारले ते काय माहिती असणं गरजेचं आहे. बघा, महत्वाचं काय काढायचं त्याच्यात तर तुम्हाला एबीसी च्या किमती विचारलेल्या आहेत. ए बी आणि सी. एखादं समीकरण दिलं जाईल, समजा 3x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर 0. तर ह्याच्यामध्ये काय सांगायचं? ए बरोबर किती, बी बरोबर किती आणि सी बरोबर किती. आपल्याला माहिती आहे ए बरोबर किती येणार आहे 3, बी बरोबर किती येणार आहे 5, सी बरोबर किती येणार आहे वजा 6. वजा महत्वाचा, हे वजा महत्वाचं आहे. वजा जर विसरलात आपण तर वजा महत्वाचं चिन्ह आहे. कारण का, ज्यावेळेस जर एखादी वजाची किंमत असेल, संख्या असेल तर ती तशीच घ्यावी लागते. वजा चिन्हा सहित आपल्याला ती किंमत घ्यावी लागते. कारण का, वजा चिन्हाला बरीच मुलं विसरतात, ती विसरता कामा नये. चला पुढे जाऊया. त्यानंतर बघा, तुम्हाला बघायचंय याच्यामध्ये के सुद्धा काढायचं आपल्याला. के च्या किमती सुद्धा काढायच्या. के म्हणजे काय, कारण के हे मूळ आहे. काय ते काही वेळेस सीच्या ठिकाणी के ठेवलेलं आहे. के ची किंमत आपल्याला काढायची आहे. त्यानंतर आहे बघा, तर हे समीकरण जेव्हा 0 असेल, ह्याचं उत्तर जेव्हा 0 येईल, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे उत्तर जर आलं तर काय आहे की जे x ची मुळं आहेत, म्हणजे x च्या काही किमती दिल्या असतील 2 किंवा x बरोबर 5 अशी किंमत दिली असेल, जर ही किंमत याच्यात ठेवली तर उत्तर किती आलं पाहिजे त्याचं 0 आलं. तर ही मुळं आहेत, हे रूट आहेत, हे लक्षात येतं. हे 2.1 मध्ये आपण बघितलेलं बघणार आहोत.
त्यानंतर बघा फॅक्टरायझेशन 2.2, त्याच्यानंतर दुसरा जो धडा आहे ह्यातला म्हणजे त्यातला दुसरा घटक कोणता आहे तर 2.2. 2.2 काय आहे बघा 2.2 मध्ये काय सांगितलं आपल्याला तर फॅक्टरायझेशन म्हणजेच काय हो फॅक्टरायझेशन काय करायचं आपल्याला इथं तर अवयव पाडायचे. अवयव बघा अवयव लक्षात ठेवायचे आपल्याला. अवयव म्हणजे कसे तर एक्स चे घटकच आहेत. म्हणजे बघा एक समीकरण असणार आहे कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे एक्स वर्ग अधिक dx अधिक c. मग आता ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण समजूया काय आहे तर बघा एक्स चा वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0 घेतलं तर हे तुकडे पाडायचे आपल्याला. तुकडे संख्यांचा गुणाकार 6 आला पाहिजे बेरीज किंवा वजाबाकी तिथे आली पाहिजे 5. याला म्हणायचं फॅक्टरायझेशन म्हणजेच काय म्हणायचं अवयव पद्धती. अवयव पाडायचे आपल्याला. आपण हे 8वी पासून शिकत आलेलो आहे कारण हा विसरणं का महत्वाचा घटक आहे हा. कारण हे विसरणं तर अवघडच आहे कारण हे आपण 8वीत शिकलो 9वीत शिकतोय आता 10वी तर शिकतच आहोत आणि आता परीक्षा तर देत आहोत. तर बघा यामध्ये सांगितलेलं आहे मग काय येणार इथं बघा तर ह्यांचे 2 तुकडे केले असता तर ही x वर्ग अधिक 3x अधिक 2x अधिक 6 बरोबर 0. म्हणजे आपल्याला काय करायचं हे 6 जे आहे शेवटचं आता इथं सहगुणक इथं कोणच नाहीये इथं एकच आहे त्याच्यामुळे ह्या दोघांचा गुणाकार होणार. जर इथं 5 असेल तर 6 म्हणजे 30 झालं असतं पण आता ते नाहीये तर इथं एकच आहे त्यामुळे एक्सचा सहगुणक 1 असल्या कारणाने फक्त आपण 6 घेतले. ह्याचा काय करायचं गुणाकार अशा 2 संख्या घ्यायचे की त्यांचा गुणाकार 6 असला पाहिजे बेरीज किंवा वजाबाकी 5 असली पाहिजे. म्हणजे काय झालं 3 आणि 2. पण ह्यांचं चिन्ह महत्वाचे आहेत परत अधिक हे अधिक आणि आपण जे चिन्ह शिकलेलो आहोत ते चिन्ह इथं वापरायचे आहे अधिक. मग काय झालं संख्यांची बेरीज काय आली आहे 5 आणि गुणाकार किती आला 6. मग याच्यातून ह्या घटकातून कॉमन ह्या घटकातून कॉमन त्यातून x कॉमन निघणार इथं x इथं शिल्लक राहिला x अधिक इथं 3 इथं राहिला अधिक त्यानंतर इथं राहता बघा इथून काय करणार आपण 2 कॉमन कारण हे जे तुकडे पडतात 2 गुणिले 3 बेत्रिक 6 म्हणजे 2 काढला आपण तर पुढे राहिलं काय शिल्लक x अधिक हे 3 इथं राहिलं बरोबर 0. मग काय झालं इथं x अधिक 2 आणि दुसऱ्या घटकात x अधिक 3 हे 2 घटक राहिले. म्हणजे आता x चे काय झाले 2 घटक झाले अवयव पडले हे फॅक्टरायझेशन मिळतात त्याला अवयव पडले असं आपण म्हणतो. मग x च्या किमती 2 निघतात. x बरोबर काय आहे 2 पण कसले वजा आणि x बरोबर काय आहे 3 पण हे कसले वजा ह्या आपल्याला किमती मिळत असतात. लक्षात आलं असेल तुम्हाला हे फॅक्टरायझेशन मेथड आहे अवयव पद्धत आहे जी लक्षात येण्यासाठी महत्वाची आहे आणि परीक्षेसाठी तर एकदम महत्वाचे कारण असं गणित परीक्षेला हमखास येणारच. त्यानंतर आहे 2.3 समजलं असेल. चला पुढं 2.3 बघा 2.3 मध्ये काय सांगितलेलं आपण ते लक्षात घ्या. 2.3 मध्ये काय सांगितलेलं आपल्याला कंप्लीट स्क्वेअर मेथड. कंप्लीट स्क्वेअर मेथड म्हणजे काय हो तर पूर्ण वर्ग पद्धत. आता पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये काय महत्वाचा विषय पूर्ण वर्ग पद्धत कंप्लीट स्क्वेअर मेथड पूर्ण वर्ग पद्धत. आता ही पद्धत इतकी अवघड वाटते मुलांना लक्षातच येत नाही काय करायचं कळत नाही काही नाही फक्त जे कन्सेप्ट आहे त्या गोष्टी लक्षात ठेवायचं समजून येईल तुम्हाला. काय करावं लागेल चुटकीसरी लक्षात राहील तुमच्या. बघा काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याला कोणता फॉर्म पाहिजे एक्स वर्ग प्लस dx प्लस सी इक्वल टू 0 हे तर आपल्याला फॉर्म पाहिजे. ह्या फॉर्म मध्ये समीकरण असणं गरजेचं आहे. प्लस बघा आता एखादं समीकरण आपण घेऊया आणि त्याची मांडणी करताना काय करावं लागेल बघा. समजा एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 2 बरोबर घेतलं 0. आता इथं महत्वाचं काय माहितीये का ज्यावेळेस पूर्ण वर्ग पद्धत सोडवायची असते त्यावेळेस काय महत्वाचा घटक आहे ह्याचा एक्सचा सहगुणक एकच असला पाहिजे. हे पहिली गोष्ट महत्वाची आहे. एक्सचा सहगुणक काय असला पाहिजे 1 असला पाहिजे. जर तो नसेल समजा आपण इथं लिहिलं 9y चा वर्ग अधिक 2y वजा 20 असं लिहिलं आणि हे 0 लिहिलं. आता इथं y चा सहगुणक काय आहे आता इथं x च्या ऐवजी y वापरले चालतं. y महत्वाचं आहे ते वापरावं लागतं काय हरकत नाहीये कारण आपल्याला व्हेरिएबल वापरायचे कोणतेही घेऊ शकतो आपण. इथं 9 आहे 9 इथं काय आहे सहगुणक 1 आहे का नाहीये म्हणून इथं आपल्याला काय पाहिजे 1 पाहिजे. तर काय करावं गेला 9 ने भागावं लागेल. प्रत्येकाला 9 ने भागलं तर काय होईल 9 1 9 शिल्लक काय राहिलं इथं 1 इथं 2/9 इथं 20/9 अशा घटक राहतील.
त्यामुळे काय होईल, मग आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये काय आहे, तर जे काही वर्ग समीकरणामध्ये एकचा वर्ग आहे त्याचा सहगुणक काय असला पाहिजे, एकच असला पाहिजे. हा घटक महत्वाचा आहे. आता पुढचा घटक काय महत्वाचा आहे, तर जेव्हा इथं काय करायचं, वर्ग समीकरण सोडवत असताना हे पूर्ण वर्ग पद्धतीचं, इथं जर चिन्ह जे एक्सच्या अगोदर जे चिन्ह आहे वर्ग समीकरणाचे, हे जे काही वर्ग आहे, जे काही अंक आहे त्याच्यानंतरचं जे चिन्ह आहे ते महत्वाचं आहे. कारण आपल्याला ज्या वेळेस वर्ग समीकरण सोडवत असताना एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 2 हे जे सोडवायचं असतं त्यावेळेस काय करायचं, ह्या चिन्हाचा महत्वाचा भाग आहे काय, तिथं जे चिन्ह आहे तिथंच आपल्याला काय करावं लागणार आहे, एक्स अधिक ए, आणि हे आपल्याला ठेवावं लागणार आहे पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये. आणि मग आपण ह्याच्यात काय करणार आहोत, तर के पहिल्यांदा काय करणार आहोत, ए ही ह्याची किंमत काढणार आणि नंतर के ची किंमत काढणार, आणि ह्या ज्या किमती असणार आहेत त्याच पुढे तुम्हाला उत्तराला म्हणजे एक्स स्वरूपात ते मिळणार. मग हे तुम्हाला उत्तर मिळणार, म्हणजे ए के आणि एक्स, शेवटी एक्स आपल्याला मिळणार आहे, ते किंमत आपण त्याच्यात ठेवणार आहे. कळलं, ह्या चिन्हाकडे आवर्जून लक्ष द्या. इथं वजा जर असेल तर इथं काय येणार वजा, इथं अधिक असेल तर इथं काय येणार अधिक. लक्षात आलं असेल, ठीक आहे. त्यानंतर पुढचा घटक जे काय 2.4 यामध्ये बघणार आहोत आपण. 2.4 मध्ये बघूया काय दिलेलं आहे आपल्याला. 2.4 मध्ये महत्वाचा घटक काय आहे, तर बघा फॉर्म्युला मेथड, सूत्र पद्धत आहे. फॉर्म्युला मेथड, फॉर्म्युला म्हणजे काय हो, फॉर्म्युला म्हणजेच काय, सूत्र पद्धत आहे. सूत्र पद्धत आता आपल्याला शिकवायचं काय, वर्ग समीकरण घ्यायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्यायचं, पण सूत्र पद्धती. सूत्र कोणतं आहे, तर बघा लक्षात येतं तुम्हाला, एक्स बरोबर आहे काय आहे, एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी चा वर्ग वजा 4ac भागिले 2a, बरोबर आहे का. आता आपल्याला लक्षात यायला पाहिजे, कारण काय महत्वाचा भाग आहे बघा, बी ए सी आणि ए म्हणजेच काय आहे, वर्ग समीकरण, बरोबर आहे का. आपल्याला काय करायचंय, एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याच्यामधला ए बी आणि सी ह्याच किमती आपल्याला इथं वापरायच्या आहेत आणि आपल्याला सूत्र पद्धतीने गणित सोडवायचं. आणि शेवटी काय काढायचं आपल्याला, एक्सच्या दोन किमती, एक्सची मुळे काढायची, जे काय निघतील ते दोन किमती निघणार आहेत, त्या किमती आपण काय करणार आहे तर मांडणार आहे. महत्वाचा घटक काय, एक्सच काढणार आहे. मग ह्याच्यामध्ये काय विचारलं जाणार आहे, अजून ह्याच्यामध्ये 2-3 एक घटक आहे बघा, ते म्हणजे काय, अल्फा आणि बीटा. आता अल्फा आणि हे बीटा, याच्यामध्ये बघा अल्फाची किंमत काय असते, वजा बी वजा, आता चिन्ह इथं काय प्लस आणि मायनस आहे, आता आपण काय करत होतो, इथं प्लस घेतलं समजा तर काय होणार आहे, हे सेपरेट होणार आहे. b² - 4ac भागिले 2a हे अल्फाची किंमत झाली, ही मूळ आहे, याची किंमत ही झाली. त्यानंतर आहे बी, म्हणजे हे रूट्स आहेत हे लक्षात आलं तुमच्या, वजा बी वजा वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac भागिले 2a. हा घटक तुम्हाला समजलेला असेल, कारण का दोन मुळं आहेत, ती दोन मुळं प्लस आणि मायनस या पद्धतीने ही सूत्र पद्धत आहे. हे सूत्र आपण वापरलं आहोत, हेच वापरून काय करणार आहे आपण, तर एक्सच्या किमती काढणार आहोत, एक्सच्या दोन मुळं लक्षात ठेवणार आहोत. ठीक आहे, हा घटक तुम्हाला समजला असेल, हे सूत्र लक्षातच ठेवणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर जे आहे 2.5. आता 2.5 मध्ये काय दिले ते लक्षात घेऊया आपण. बघा 2.5 मध्ये काय दिले आपल्याला, महत्वाचा घटक काय दिला आहे 2.5 मध्ये, तर बघा तर ह्याच्यामध्ये 3 घटक महत्वाचे आहेत बरं का, लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. 1 2 आणि हे 3, ह्यातलं कंपल्सरी काही ना काही तुम्हाला 100% विचारणार, परीक्षेला येणार म्हणजे येणार. ठीक आहे, हा धडा जास्त वेटेजचा आहे, त्यामुळं त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बघा मुळांचे स्वरूप बघायचे, नेचर बघा, नेचर बघायचं आपल्याला, नेचर ऑफ रूट्स म्हणजेच काय, मुळांचे स्वरूप. आता ही जी मुळं आहेत, मुळांचे स्वरूप कसं असणार आहे, स्वरूप काय बघा, हे स्वरूप कसं असणार आहे आपण बघणार आहे. पहिल्यांदा घटक काय आहे, मुळांचे स्वरूप, जे काय सांगितलं आता ते तुम्हाला आपण 3 घटक बघणार आहोत. पहिला घटक काय आहे, तर काय विचारलं जाणार ते बघा. ह्याच्यामध्ये 3 प्रकारची गणित विचारली जाणार. ह्याच्यामध्ये बघा तर डेल्टा, डेल्टा ह्या त्रिकोणाला काय म्हणतो आपण, ह्या त्रिकोण म्हणतात, त्रिकोण नाहीये हा, तर त्याच्या घडीला तो काय आहे, डेल्टा, गणितानुसार काय आहे तो डेल्टा. डेल्टा हे चिन्ह वापरून हे कोणासाठी वापरलं जातं, बी चा वर्ग वजा 4ac यासाठी हा डेल्टाचा उपयोग केला जातो. मग आता ह्या डेल्टाची किंमत म्हणजे ह्याची किंमत जी आहे ती कशी यायला पाहिजे, 3 पद्धतीने बघा, 1 2 आणि हे 3. आता जर बघा b चा वर्ग वजा 4ac बरोबर 0 जर असेल तर याचं पुढे काहीतरी सांगितलं जातं. आपल्याला पेज नंबर 49 वर आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. रिमेंबर धिस आहे, त्या रिमेंबर धिसला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला पूर्ण धड्यामध्ये
किंवा या 2.5 मध्ये काय दिले ते सगळं कळेल तुम्हाला. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर या वर्गीय समीकरणाची मुळे कशी असतात बघा, वास्तव आणि समान असतात. वास्तव म्हणजे कसं, वास्तव म्हणजे कसं, वास्तव आणि समान. समान म्हणजे काय सांगा, समान म्हणजे सारखेच ना, कारण शून्य उत्तर ह्याचं बी शून्य उत्तर आलं की ह्याचं बी शून्यच उत्तर यायला पाहिजे. त्याला वास्तव आणि समान आहेत म्हणजे ही मुळं आहेत. ही यांची मुळे कशी असतात, वास्तव तरी आहे आणि समान आहे. कळलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा बी चा वर्ग वजा 4ac बरोबर लेस दॅन 0 म्हणजे लहान आहे, पेक्षा लहान आहे. कोण, शून्यापेक्षा लहान कोण असला पाहिजे, बी चा वर्ग वजा 4ac म्हणजे जवळजवळ निगेटिव्ह मध्ये जर गेला तर याचं काय होतं तर वास्तव संख्या नाहीच. आता ही वास्तव संख्या आहे का तर नाही म्हणून सांगितली, वास्तव संख्या नाही, वास्तव संख्या नाही तर असं इथं सांगितलं जातं. त्यानंतर आहे बघा शेवटी आहे तो काय आहे, बी चा वर्ग वजा 4ac ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, पेक्षा मोठा काय आहे, वास्तव संख्या काय असणार आहे इथं तर वास्तव असमान. आता 0 पेक्षा मोठा आहे ना, 0 पेक्षा मोठा असल्यामुळे काय असणार आहे, वास्तव असमान म्हणजे असमान. बघा इथं बघा रूट्स कसे असणार आहेत, रिअल ऑर आणि इक्वल, रिअल ऑर इक्वल बरोबर आहे का. त्यानंतर रिअल ऑर म्हणजे काय नंबर्स, जे काय नंबर्स काही आहेत नॉट नंबर्स काय असेल ते, आणि त्यानंतर आहे ते शेवटी काय आहे बघा रिअल ऑर अनइक्वल बरोबर आहे का. असे 3 घटक याच्यामध्ये विचारले जाणार. हा पहिला घटक याच्यामध्ये झाला. त्याच्यानंतर जो घटक आहे तो कोणता तर वर्ग समीकरणाची मुळे आणि सहगुणांच्या मधील संबंध. आता ह्याच्यामध्ये अल्फा बीटाची मुळे आहेत हे लक्षात येतं बघा आपल्याला. तर बघा अल्फा बीटा काय आहे विषय, आता अल्फा बीटाचा विषय काय आहे बघा लक्षात घ्या. हा दुसरा पॉईंट बघतोय आपण 2.5 मधला दुसरा पॉईंट काय आहेत बघा, अल्फा आणि बीटा ही मुळे आहेत आपण बघितलेलं आहे, पण त्यांच्यावर काहीतरी क्रिया झालेली आहे. ती क्रिया कोणती आहे, कोणत्या पद्धतीची आहे बघा. तर याच्यामध्ये एखादं समीकरण 2.5 मध्ये काय सांगितलेलं आहे, दुसरा घटक दिलेला आहे अल्फा आणि बीटा. याच्यामध्ये एखादं समीकरण असते एक्स चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता आपल्याला हे माहिती आहे एक्स वर्ग प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तर अल्फा प्लस बीटा म्हणजे बीटा काय आणि अल्फा इंटू बीटा किंवा अल्फा गुणिले बीटा हे काय. अल्फा प्लस बीटा म्हणजे काय येतं मायनस बी अपॉन ए म्हणजे वजा बी छेद ए, आणि अल्फा गुणिले बीटा मध्ये काय येत असतं तर सी छेद ए किंवा सी अपॉन ए. हे घटक इथे दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हेच विचारलं आहे एबीसी महत्वाचं काय ए बी सी हेच घटक महत्वाचे आहे. हा दुसरा पॉइंट याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यानुसार काय करायचं आपल्याला हे 2 मुळं काढायची आहे. काय अडचण असेल तर बघा काही अडचण येणार नाही, तुम्हाला समजणार आहे. लक्षात आलं. चला पुढं तिसरा घटक बघतो आपण. ह्यातला तिसरा पॉइंट कोणता आहे 2.5 मधला तर बघा शेवटचा पॉइंट आहे त्या 2.5 मधला मुळे दिले असता वर्ग समीकरण काढा. उलट आहे बघा, ह्याच्यामध्ये काय दिलं जाणार आहे तुम्हाला एक्स ची किंमत दिली जाणार, एक्स बरोबर 2 दिलं जाणार आहे, एक्स बरोबर 3 दिलं जाणार आहे बरोबर आहे का. पण हे उलट काय करायचं तुम्हाला तर समीकरण तयार करायचं एक्स चा वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. अशा पद्धतीने हे समीकरण हे दिलं असता समीकरण बनवणे त्याला म्हणायचं म्हणजे मुळे दिले असता वर्ग समीकरण बनवणे हे अशा पद्धतीने सांगितलेली आहे. त्यासाठी बघा एक्स बरोबर काय दिलेलं आपल्याला अल्फा आणि एक्स बरोबर काय दिलेलं आहे बीटा. त्याच्यानंतर बघा हे कसं होतं समीकरण तयार एक्स चा वर्ग अधिक अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. ह्या पद्धतीने हे समीकरण तयार होतं. तसंच इथं मला सांगितलेलं आहे. काय अडचण असेल तर बघा पेज नंबर 49 वर हे बघा सगळं. पेज नंबर 49 रिमेंबर दिस जरा आठवूया यामध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे. जरा आठवू यामध्ये हे जरा काळजीपूर्वक बघा बरं का. प्रत्येक मुलाने हे बघितलं पाहिजे कारण रिमेंबर दिस जरा आठवूया म्हणजे काय त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्याच्यामुळे त्याच्याकडे भरपूर काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि ते बघणं गरजेचं आहे. त्यानंतर बघूया 2.6 मध्ये काय महत्वाचं आहे ते बघा शाब्दिक उदाहरण. आता ही शाब्दिक उदाहरणं तर तुम्हाला माहिती आहेत
शाब्दिक उदाहरणं हे घटक सोडतच नाहीये. कारण काय, याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणाचा महत्वाचा भाग आहे. वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेम म्हणजेच काय आहे, शाब्दिक उदाहरणे. आता शाब्दिक उदाहरणं काय महत्वाची आहेत सांगा बरं. शाब्दिक उदाहरणे का गरजेची आहेत का, तिथे विचारलेच आहेत आपल्याला. पण आता ही शाब्दिक उदाहरणं कशावर विचारली जातात बघा. तर बघा, सांगितलं एज, वय महत्वाचं आपल्याला. एज, वय. आता हे तर काय नाही, कुठल्या स्पर्धा परीक्षेमध्ये पण सोडत नाहीये. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये पण याचा खूप महत्वाचा भाग आहे. एज, वय विचारलं जातं. आईचं, वडिलाचं, परत मुलाचं, फ्रेंडचं, मित्राचं, आजीचं, आजोबाचं, या सर्व घटकामध्ये एज, वय विचारलं जातं. त्यानंतर आहे नंबर्स, संख्या. नंबर्स म्हणजे काय, संख्या. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. नंबर्स म्हणजे काय, संख्या. संख्या कोणकोणत्या असतात, मग क्रमांक संख्या असतील, विषम संख्या असतील, मूळ संख्या असतील किंवा काही असेल ना, तर त्यामधलं हे घटक विचारलं जातं. कारण तुम्हाला किमती काढाव्या लागतात. त्यानंतर आहे जे काय आहे ग्राउंड, मैदान. मैदानाबद्दल सांगितलं जातं. एक आयताकृती मैदान असेल, चौरसाकृती मैदान असेल, असं काहीतरी विचारलं जातं आणि त्याच्यावर तुम्हाला एक्स आणि एक्सच्याच किमती विचारल्या जातात. ती लांबी, रुंदी काय असेल ते असेल ते विचारलं जातं. त्यानंतर आहे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजेच काय, आता ह्याच्यामध्ये वेळेचं महत्व खूप आहे बघा. अजून कोणता घटक विचारला जातो, तर वेळ. बघा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, हे सूत्र आहे. हे सूत्र खूप महत्वाचं आहे. हे तर स्पर्धा परीक्षेमध्ये तर सगळ्यात टॉप लेवलला जातं. त्याच्यावर हमखास एक गणित येणार. रेल्वेचं गणित असतं, बरोबर आहे का. अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये ह्याचा घटक महत्वाचा ठरतो. मग त्यामुळे आत्ताच आपण अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे, गरजेचं आहे. लक्षात येत आहे बघा. याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला, इथं अंतर बरोबर काय दिलेलं आहे, वेग गुणिले वेळ. आणि आता जर आपल्याला वेळ काढायची असेल, वेळ बरोबर काय येणार, तर अंतर भागिले, आता हे वेळ इकडे जाणार ना, वेग इकडे जाणार, तर काय झालं, वेग. आणि वेग काढायचा असेल तर अंतर भागिले वेळ, हेच घटक आहे. मग आपण बघा इथं एक सूत्र इंग्रजीमध्ये पण लिहितोय आपण बघा. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम, बरोबर. टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आणि स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हे तिन्ही सूत्र आपल्याला लक्षात असली पाहिजे. हे खूप आयएमपी आहेत. हे फक्त आयएमपी इथंच नाही, तर हे पूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जातं. ह्याच्यावरच सर्व आधारित बरेचसे प्रश्न येतात स्पर्धा परीक्षेला. मग त्यात पोलीस भरती असेल, एमपीएससी, युपीएससी असेल, जे रेल्वे असेल, काही का असेल, सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास इथं हेच केला जातो. जे काही वर्ग समीकरण आहेत ती येतात आणि हा धड्यामधले प्रश्न 100% स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेच जातात. त्याच्यामुळं हा धडा पण तेवढाच महत्वाचा आहे. पुढच्या कालावधीमध्ये जे पोलीस भरती करणारे असतील त्यांना सुद्धा हा घटक महत्वाचाच आहे. त्याच्यामुळे हे करा, कारण गरजेचं आहे. बघा, व्हिडिओला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि इतरांना पाठवा, शेअर करा. धन्यवाद. ठीक आहे.